नमस्कार. माझा आवाज क्लिअर येतोय का? जर का कोणी मेसेज करून सांगितलं तर मग मी कंटिन्यू करू शकेल लेक्चर. ओके. नमस्कार. आजचा आपला विषय आहे शहरी माओवाद. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा विषय आधी माझं सेशन अटेंड केलं असेल, काही जणांनी यूट्यूबवरती व्हिडिओज पाहिलेले असतील. सो आपण आजच्या पुढच्या साधारण 40 ते 45 मिनिटांमध्ये शहरी माओवादाचे वेगवेगळे आयाम जाणून घेणार आहोत. त्याच्यातले काही मुद्दे असतील ते रिपिटेशन असतील आधीच्या सेशन्समधले, काही मुद्दे असतील जे नवीन असतील. सो आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माओवाद आणि नक्षलवाद हे शब्द बरेचदा आलटून पालटून वापरले जातात. सो नक्षलवाद आणि माओवाद यांची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीमध्ये तसा फारसा काहीच फरक नाही. म्हणजे माओची विचारसरणी, माओ जो चीनचा नेता होता त्याची जी विचारसरणी, जी हिंसक विचारसरणी होती, ती विचारसरणी भारतामध्ये जे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे त्याला नक्षलवाद असं नाव देण्यात आलं. मग आता त्याला नक्षलवाद का म्हटलं गेलं तर पश्चिम बंगालमध्ये नक्षलबाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे, म्हणजे ज्याला आपण चिकन नेक म्हणतो. जे भारताचे नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट्स आहेत, राज्य आहेत, ती उर्वरित भारताला ज्या निमुळत्या लाईननी कनेक्ट करतात त्या निमुळत्या लाईनला आपण चिकन नेक असं म्हणतो. त्या चिकन नेकवरती हे नक्षलबाडी गाव येतं. सो 1967मध्ये तिथे जो उठाव झाला त्या उठावानंतर नक्षलवाद या शब्दाचा जन्म झाला. त्याच्यानंतर जो ही काही माओवादाची विचारसरणी पुढे नेणारा भारतामध्ये जो विचार जोपासला गेला, जी विचारधारा जोपासली गेली आणि जी हिंसक चळवळ या लोकांनी उभी केली, जी ॲक्च्युली भारताविरोधातली एक लढाई त्यांनी सुरू केली होती आणि त्याला त्यांनी एक गोंडस असं नाव दिलं, नक्षलवाद म्हणून. प्रत्यक्षात माओवाद आणि नक्षलवाद यांच्या विचारसरणीमध्ये काहीच फरक नाही. जर का आपण ही नक्षलवादाची जी चळवळ आहे तिचा विचार केला तर तिला 3 भागांमध्ये डिवाइड करता येईल. 3 भाग त्याचे केले जातात. पहिला जो भाग आहे तो 1961 पासून 1972 पर्यंतचा आहे. सो 61मध्ये हे जे कोणी चारू मुजुमदार, जंगल संथ्याल, कानू सन्याल सारखे जे लीडर्स होते त्यांनी नक्षलबाडी आणि आजूबाजूच्या काही गावांमध्ये लोकांचं मोबिलायझेशन सुरू केलं. त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या किसान सभा बनवल्या आणि किसान सभांच्या माध्यमातून लोकांचं जे मोबिलायझेशन त्यांनी सुरू केलं त्याचा परिणाम किंवा त्याचं एक पीक जे गाठलं गेलं ते 67मध्ये गाठलं गेलं आणि मे 1967मध्ये नक्षलबाडीमध्ये उठाव झाला आणि त्याच्यानंतर नक्षलवाद हा शब्द जन्माला आला. 67मध्ये उठाव झाला. त्याच्यानंतर 1969मध्ये चारू मुजुमदारनी CPI-ML, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट या संघटनेची स्थापना केली, जिला नक्षलवादी संघटना म्हटलं गेलं. त्याच्यानंतर 1972मध्ये चारू मुजुमदारचा मृत्यू झाला. इंदिरा गांधींनी त्या काळी ऑपरेशन स्टीपल चेस चालवलं आणि जे कोणी नक्षलबाडीतले लीडर्स होते, जे कोणी माओवादी नेते होते त्यांना क्रश करण्याचं काम केलं आणि त्याच काळामध्ये चारू मुजुमदारला अटक करण्यात आली होती आणि अटकेमध्येच त्याचा मृत्यूसुद्धा झाला. सो 1972मध्ये चारू मुजुमदारचा मृत्यू झाल्यानंतर नक्षलवादाची चळवळ संपली असा लोकांचा एक भ्रम झाला. त्यानंतर तसं पाहायला गेलं तर भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिणग्या पडत राहिल्या या नक्षलवादी चळवळीच्या. पण एक ज्याला सिग्निफिकंट एक महत्त्वाचा माइलस्टोन या चळवळीमध्ये आला तो म्हणजे 1980मध्ये, जो या चळवळीचा दुसरा भाग महत्त्वाचा मानला जातो. जे आपण सुरुवातीला म्हटलं की 3 भागांमध्ये ही चळवळ डिवाइड केली जाते. सो हा जो दुसरा भाग आहे तो बेसिकली PWG म्हणजे पीपल्स वॉर ग्रुप नावाची जी संघटना कोंडापल्ली सीतारामय्यांनी आंध्रमध्ये सुरू केली
आणि जास्त करून भारतातल्या दक्षिणेकडील भागांमध्ये या संघटनेने काम केलं होतं. आणि त्या 80 पासून ते 1995 पर्यंत, म्हणजे कोंडापल्ली सीतारामय्याला जेव्हा त्याच्या संघटनेतून काढण्यात आलं तोपर्यंत ती दुसरी फेज मानली जाते नक्षलवादी चळवळीची. आणि तिसरी फेज जी मानली जाते ती 2001 पासून त्याच्या पुढे मानली जाते. आणि कदाचित पुढे भविष्यामध्ये जे काही अभ्यासक आहेत या विषयांचे, ते एल्गार परिषदेनंतरची नक्षलवादाची जी काही चळवळ आहे ती चौथी फेज म्हणून त्याकडे पाहू शकतात, कारण तशा प्रकारचे बदल या एल्गार परिषद प्रकरणानंतर या चळवळीमध्ये झालेले आहेत आणि त्याचे परिणामसुद्धा भविष्यामध्ये दिसतील. सो 2001 मध्ये नक्षलवादी किंवा ज्यांना माओवादी म्हणणं जास्त योग्य आहे, तर अशा या माओवादी विचारसरणी पसरवणाऱ्या आणि CPI माओवादीशी म्हणजे थोडक्यात नक्षलवादी विचारांशी संबंधित असणाऱ्या लोकांच्या असं लक्षात आलं की जर का भारतासारख्या बलाढ्य शत्रूशी त्यांना लढायचं आहे तर त्यांना एकत्र येऊन लढावं लागेल. आणि त्यांनी कन्सॉलिडेशन सुरू केलं. माओवाद्यांची 9th काँग्रेस या दरम्यान झाली आणि त्यानंतर 2004 मध्ये यांनी CPI माओवादी या संघटनेची घोषणा केली. सो पहिल्यांदा माओवादी हा शब्द स्पष्टपणे त्याच्यामध्ये वापरलेला आपल्याला दिसतो. अर्थात जर का आपण माओवाद्यांचे डॉक्युमेंट्स पाहिले तर त्याच्यामध्ये माओ संबंधीची त्यांची निष्ठा, चायना चेअरमन इज आवर चेअरमन अशा प्रकारची त्यांची वक्तव्य आणि माओच्या विचारांसंबंधीचं त्यांचं जे काही ग्लोरिफिकेशन आहे त्याच्यातून त्यांचं माओबद्दलचे विचार आणि माओचं या सगळ्या चळवळीवरती काय इन्फ्लुएन्स होता ते दिसून येतं. परंतु त्यांच्या चळवळीला त्यांनी CPI माओवादी हे नाव 2004 मध्ये दिलं. जरी CPI माओवादी हे नाव दिलं तरी त्यांची विचारसरणी जर का आपण पाहिली तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की MLM म्हणजे मार्क्सिस्ट लेनिनिस्ट माओइस्ट ही त्यांची विचारसरणी आहे. याचा अर्थ काय काढायचा तर थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की त्यांना वर्कर्स, पीझंट्स म्हणजे शेतमजूर आणि बुद्धिवादी अशा सगळ्यांना एकत्र घेऊन तथाकथित क्रांती करायची आहे. म्हणजे भारताविरोधातली ही जी काही लढाई यांनी छेडलेली आहे त्याला ते क्रांती असं म्हणतात. आता एक महत्त्वाचा अजून एक ऑब्झर्वेशन असं आहे की हे माओवादी चळवळीतले जे कोणी बुद्धिवादी असतात ते कायमच माओच्या कल्चरल रिव्होल्युशनबद्दल फार भरभरून बोलताना दिसतात. त्याच्याबद्दल त्यांना फार प्रेम वाटतं, त्याचं फार ग्लोरिफिकेशन ते करताना दिसतात. म्हणजे अगदी फार मागे जायची गरज नाही. अगदी 2015 मध्ये जेव्हा श्रीधर श्रीनिवासनचा मृत्यू झाला त्याच्यानंतर 2016 मध्ये प्रभादेवीला जो कार्यक्रम करण्यात आला होता त्याला ग्लोरिफाय करणारा, त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे फ्रेंड्स ऑफ श्रीधर नावाने तो कार्यक्रम करण्यात आला होता. प्रत्यक्षात श्रीधर श्रीनिवासन हा माओवाद्यांचा सेंट्रल कमिटीचा सदस्य होता आणि हे केवळ म्हणजे पोलीस म्हणतात म्हणून नाही तर माओवाद्यांनी CPI माओवादी या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेनं श्रीधरच्या मृत्यूनंतर जे पत्रक काढलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की तो कसा उत्कृष्ट माओवादी होता आणि 40 वर्ष त्यांनी माओवादासाठी काम केलं. सो या श्रीधरच्या मृत्यू पश्चात 1 वर्षानंतर जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये जे काही लेक्चर त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं त्याचा विषय असा होता सिग्निफिकन्स ऑफ चायनीज कल्चरल रिव्होल्युशन इन टुडेज टाइम इन इंडिया. म्हणजे चायनामध्ये 66 ते 76च्या दरम्यान जी सांस्कृतिक क्रांती झाली होती त्या सांस्कृतिक क्रांतीचा आजच्या घडीला भारतातलं महत्त्व असा त्यांनी उल्लेख केला होता. सो जे काही तिकडे चायनामध्ये झालेलं आहे ते ब्लाइंडली इकडे फॉलो करणं अशा पद्धतीने बरेचदा हे माओवादी आणि त्यांचे जे कोणी तथाकथित विचारवंत आहेत ते तशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या उद्दिष्टांमध्ये 67 पासून आजपर्यंत ते वारंवार असं म्हणत आलेत की त्यांना शोषितांचे वंचितांचे हक्क मिळवून द्यायचे आहेत आणि त्याच्याशिवाय ते असंही म्हणतात की राजकीय सत्ता त्यांना हस्तगत करायची आहे. आता मजा अशी आहे की शोषितांचे वंचितांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रत्येक वेळेला राजकीय सत्ताच हस्तगत करण्याची गरज कोणाला का पडते. सो माओवादी म्हणताना असं म्हणत आलेले आहेत. 67 मध्ये त्यांनी म्हटलं की आम्ही लोकांना जमिनी मिळवून देणार आहोत आणि म्हणून आमचा लढा आहे. पण त्याच वेळेला राजकीय सत्ता हस्तगत करणं हा सुद्धा त्यांचा उद्देश होता. आपल्याला अर्धवट माहिती सांगण्यात आली की केवळ लोकांना जमिनी मिळवून देण्यासाठीचा तो त्यांचा लढा होता. सो राजकीय सत्ता हस्तगत करणं हे
तेवढंच त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. किंबहुना ते असं म्हणतात की केवळ लोकांना जमिनी मिळवून देणं म्हणजे एक इकॉनॉमिझम आहे. तो कदाचित त्याला मिलिटंट इकॉनॉमिझम म्हणता येईल, पण तो त्यांना जे काही अचीव करायचे ते पूर्णपणे अचीव करू शकत नाही. त्यांना जे काही अचीव करायचे ते पूर्णपणे अचीव करण्यासाठी राजकीय सत्ता महत्त्वाची आहे, असं ते त्या काळीही म्हणत होते. 2004 मध्ये त्यांच्या उद्दिष्टांमध्ये सुद्धा ते क्लिअरली म्हणतात की राजकीय सत्ता हस्तगत करणं आणि ते लोकांच्या दीर्घकालीन युद्धाच्या माध्यमातून हस्तगत करणं हा त्यांचा उद्देश आहे. हे त्यांनी 2004 मध्ये सुद्धा त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये म्हटलेलं आहे. सो लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे माओवादी वारंवार असं म्हणत आहेत की त्यांना लोकांचं आयुष्य बेटर करायचं आहे किंवा त्यांना लोकांची लोकशाही आणायची आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी भारतातली लोकशाही आहे ती खरी लोकशाही नाही, ते जे काही आणणार आहेत ती खरी लोकशाही असणार आहे. आता इथे समजून घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा की चायनामध्ये इतक्या वर्षांपासून म्हणजे 1949 पासून आजपर्यंत ज्याला लोकशाही म्हणता येईल अशी सिस्टीम आजही तिथे आलेली नाही. तिथे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आजही नाही. म्हणजे 4 जून 1989ला जे तिएनमेन स्क्वेअरवरती जे काही झालं तिथे जे स्टुडंट्स होते त्यांची अपेक्षा काय होती, त्यांची डिमांड काय होती? डेमोक्रेसी त्यांना पाहिजे होती, त्यांना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन पाहिजे होतं, त्यांना लिबरल थॉट प्रोसेस पाहिजे होती, ही त्यांची डिमांड होती. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या डिमांडला ते डिमांड करण्यासाठी तिथे प्रोटेस्ट करायला आले म्हणून त्यांना क्रश करण्यात आलं. आणि इकडे माओवादी भारतामध्ये असं म्हणतात की ती सिस्टीम, तशा प्रकारची सिस्टीम त्यांना इकडे आणायची आहे आणि ती या लोकशाहीपेक्षा अधिक बेटर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता साधी गोष्ट आहे, चायनामध्ये एकतर जी चायनीज कम्युनिस्ट पार्टी आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणीही तिथे रूल करू शकत नाही. दुसरी गोष्ट, तिथे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नाही, तिथे साधं सोशल मीडिया चालवू दिलं जात नाही. अशा प्रकारची मानसिकता असणाऱ्या, अशा प्रकारची सिस्टीम असणाऱ्या कुठल्याही देशामध्ये लोकशाही आहे किंवा ती बेटर लोकशाही आहे असा जर का कोणाचा विश्वास असेल तर तो सत्याला धरून नाही. आणि माओवादी, आपल्या इथले जे माओवादी आहेत ते वारंवार तशा प्रकारच्या सिस्टीमचे गुणगान गात असतात आणि त्यांना तरीही असं वाटतं की ही जी काही भारतातली लोकशाही आहे ती खरी लोकशाही नाही. प्रत्यक्षात ते एका युटोपियामध्ये, एका युटोपियन थॉट प्रोसेसमध्ये ते जगत असतात. त्यांना असं वाटतं की जे काही ते आणणार आहेत ते बेटर असणार आहेत. बरेचदा लोक असं विचारतात की माओवाद्यांना नक्की पाहिजे काय आणि हे जे काही सुशिक्षित लोक आहेत ते माओवाद्यांना का मदत करतात. तर इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्याप्रमाणे इस्लामी जे जिहादी असतात, रॅडिकल इस्लाम थॉट प्रोसेसमधून अगदी जीव देऊन आणि सुसाईड बॉम्बर म्हणून मरणारे जे जिहादी असतात त्यांच्या डोक्यात हे पक्कं झालेलं असतं की जर का त्यांनी खरंच जे काही ते करत आहेत किंवा लोकांना मारत आहेत त्याच्यातून त्यांना स्वर्ग मिळणार आहेत आणि 72 हूर मिळणार आहेत, ही त्यांच्या डोक्यामध्ये थॉट प्रोसेस पक्की झालेली असते. तशी हे जे काही माओवादी नेतृत्व आहे त्यांच्या डोक्यात ही थॉट प्रोसेस पक्की झालेली आहे की माओच्या म्हणण्यानुसार, माओनी जे काही लिहून ठेवलेलं आहे, ती जी काही सिस्टीम आहे, जी काही सोशलिस्ट डिक्टेटोरियल सिस्टीम आहे, ती सिस्टीम आणली तरच लोकांचं भलं होणार आहे. अशा प्रकारच्या विचारामध्ये हे लोक जगत असतात आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की या लोकशाहीने कोणाचं भलं होणार नाही आहे. ती जी काही सोशलिस्ट डिक्टेटोरियल सिस्टीम आहे त्याच्यामुळेच लोकांचं भलं होणार आहे. जी काही प्रोलेटरिएट लोकांची ऑथॉरिटी येणार आहे त्याच्यामुळेच लोकांचं भलं होणार आहे. कामगारांची हुकुमशाही येणार आहे त्याच्यामुळेच लोकांचं भलं होणार आहे. या एका विचारामध्ये हे लोक जगत असतात आणि तो विचार म्हणजे सत्य आहे असं त्यांना वाटत असतं आणि त्यामुळे तो विचार अस्तित्वात आणण्यासाठी वर्षानुवर्ष हे लोक हा लढा देत आहेत आणि त्यांना आजही असं वाटतं की त्या लढ्यांमुळे खरंच कधीतरी क्रांती होणार आहे आणि त्याच्यातून लोकांचं भलं होणार आहे. मग आता जर का क्रांती यांना करायची आहे, लोकांचं भलं करायचं आहे असं ते म्हणतात, पण मग त्यांची जी काही जर्नी आहे, त्यांचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो जर का आपण पाहिला तर खरंच लोकांचं भलं त्याच्यामध्ये झालेलं आहे का हा प्रश्न पुढे येतो. जर का आपण गेल्या 50 पेक्षा अधिक वर्षातला माओवादाचा प्रवास पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल
की त्यामध्ये खरंच कोणाचंच भलं झालेलं नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की 4th जनरेशन वॉरफेअरमध्ये लोकांना आधी त्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यानंतर ते जर का वर्क नाही झालं तर मग दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. माओवाद्यांनी सुद्धा तेच केलं. म्हणजे त्यांनी जे 67 मध्ये सांगितलं की आम्ही लोकांना जमिनी मिळवून देणार आहोत, किंवा त्याच्यानंतर गडचिरोली छत्तीसगड सारख्या भागामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तेंदूपत्त्याला योग्य भाव मिळवून देणार आहोत. त्याच्यानंतर हल्ली बरेचदा ते वेगवेगळ्या ठिकाणी असं सांगतात की आम्ही जातीवाद नष्ट करणार आहोत. सो अशा प्रकारची वेगवेगळी स्वप्न माओवादी दाखवतात. ती केवळ लोकांची मनं जिंकण्यासाठी दाखवतात, किंवा वनवासी क्षेत्रातल्या लोकांना ते सांगतात की आम्ही इथे आदिवासी अस्मिता जी आहे ती जपण्यासाठी आलेलो आहोत. सो अशा वेगवेगळ्या प्रकारे माओवादी लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यानंतर तो मनं जिंकल्यानंतर थोड्या वेळापुरता तो कंट्रोल इस्टॅब्लिश केल्यानंतर माओवादी लोकांना त्यांच्या पद्धतीनं वागवण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा लोक ते करायला तयार होत नाहीत त्यावेळेला हेच माओवादी त्याच लोकांना बंदुकीच्या जोरावरती दहशत निर्माण करून कंट्रोलमध्ये आणायचा प्रयत्न करतात. आणि त्यामध्ये सुद्धा जर का लोकांनी ऐकलं नाही तर त्यांना मारून टाकलं जातं. हे आपण सगळ्या जितके काही त्याला रेड कॉरिडॉर म्हटलं जातं अशा सगळ्या एरियाजमध्ये गेली 50 वर्ष हा सगळा प्रकार आपण पाहत आहोत. म्हणजे ह्युमन राईट्स किंवा मानवाधिकार कार्यकर्ते जे आहेत ते बरेचदा माओवादाच्या संदर्भात जर का कुठले एन्काउंटर्स झाले तर त्या एन्काउंटर्सच्या विरोधामध्ये, म्हणजे स्पेशली जेव्हा माओवादी मारले जातात तेव्हा अनेक माओवाद्यांचे समर्थक किंवा बुद्धिवादी तिथे पोहोचतात मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून, आणि तिथे त्यांचा स्टँड हा असतो की पोलिसांनी माओवाद्यांना मारलेलं नसून ते केवळ गावकऱ्यांना मारलेलं आहे, अशा प्रकारचा एक संभ्रम ते निर्माण करतात. परंतु हेच तथाकथित मानवाधिकार कार्यकर्ते ज्या वेळेला माओवादी तिथल्या निष्पाप आदिवासी लोकांना मारतात त्यावेळेला मात्र हे लोक तिथे येत नाहीत. ज्या प्रकारे मानवाधिकाराचं हनन होतंय असं त्यांना पोलिसांच्या एन्काउंटर्सच्या वेळेला वाटतं, ते त्यांना माओवादी जेव्हा निष्पाप लोकांना मारतात तेव्हा मात्र तसं वाटत नाही. अजून बाकी काही आपण एक्झाम्पल्स पाहिले. फॉर एक्झाम्पल राईट टू लाईफ हा तर बेसिक ह्युमन राईट आहे जो माओवादी व्हायलेशन करत असतात. त्याच्या व्यतिरिक्त राईट टू डेव्हलपमेंट हा एक बेसिक राईट आहे. बरेचसे माओवाद्यांचे जे शहरी समर्थक आणि शहरातले त्यांचे ज्याला आपण ब्रेन्स म्हणू शकतो असे जे बुद्धिवादी असतात ते वारंवार हे सांगतात की विकास नाही झाला म्हणून तिथे माओवाद आला. विकास नाही झाला, ज्या प्रकारे व्हायला पाहिजे होता तशा प्रकारचा विकास वनवासी क्षेत्रामध्ये झाला नाही, हे मान्य, हे खरं आहे. पण त्यामुळे माओवाद तिथे गेलेला नाही. माओवादी तिथे जाण्यामागचं कारण हे आहे की माओवाद्यांना माओनी शिकवलेल्या त्याच्या ज्या स्ट्रॅटेजीनुसार त्यांना जंगल भागामध्ये, कंट्री साईडमध्ये रिव्होल्युशनरी बेसेसची साखळी निर्माण करायची आहे. रिव्होल्युशनरी बेसेस जिथे ते आर्म ट्रेनिंग देऊ शकतात, त्यांचे सशस्त्र सैन्य उभं करू शकतात, आणि असं सशस्त्र सैन्य उभं करण्यासाठी म्हणून माओवादी त्या जंगल भागांमध्ये, कंट्री साईडमध्ये गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर माओनी असं सांगितलंय की अशा प्रकारची रिव्होल्युशनरी बेसेसची एक साखळी निर्माण करायची आणि ज्यामुळे शत्रू त्यातून बाहेर निसटू नाही शकला पाहिजे. पुढे माओ असं म्हणतो की हे सुरुवातीला इनिशियल फेजमध्ये या गोष्टी होणार, शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांची ही जी काही तथाकथित क्रांती आहे त्या शेवटच्या टप्प्यांमध्ये शहरांमध्ये नियंत्रण प्रस्थापित करण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्याचं कारण असं की शहरांमध्ये कंपॅरेटिव्हली गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटच्या सिस्टीम्स कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंग असतात, त्यामुळे शहरांमधली लढाई जी आहे ती शेवटी होईल असं माओ म्हणतो. परंतु त्याच्यासाठी जे काम सुरू करायचंय ते सुरुवातीपासून करायचंय, जे काही मास मोबिलायझेशन सुरू करायचंय ते सुरुवातीपासून करायचंय असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून माओवादी शहरांमध्ये जे काम करतात ते त्या मास मोबिलायझेशनसाठी काम करतात, आणि जे काही रिव्होल्युशनरी बेसेस त्यांनी बनवलेले आहेत ते रिव्होल्युशनरी बेसेस हे सशस्त्र सैन्य उभारण्यासाठी बनवलेले आहेत. सो माओवादी वनवासी क्षेत्रामध्ये तिथल्या लोकांचं भलं करण्यासाठी गेलेले नाहीत. प्रत्यक्षात तिथे डेव्हलपमेंट सुद्धा ते होऊ देत नाहीत. राईट टू डेव्हलपमेंट हा एक बेसिक मानवाधिकार आहे, तो त्याचं सुद्धा माओवादी उल्लंघन करतात. तिथे रस्ते होऊ देत नाहीत, तिथे मोबाईल टावर्स उभे करू देत नाहीत.
तिथे कुठल्याही प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही डेव्हलपमेंट रिलेटेड योजना आहेत त्या इम्प्लिमेंट होऊ देत नाहीत. सो अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा विकास माओवादी तिकडे होऊ देत नाहीत. आणि विकास नाही म्हणून माओवाद आहे असं त्यांचे शहरातले समर्थक म्हणत असतात, पण प्रत्यक्षात तिथे विकास होऊ देत नाहीत माओवादी, याबद्दल मात्र ते कायम मौन बाळगत असतात. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की विकास नव्हता म्हणून माओवाद सुरू झालेला नाही, विकास नव्हता म्हणून माओवाद्यांचं काम सोपं झालेलं आहे. त्या भागामध्ये विकास नसल्यामुळे माओवाद्यांना आयतं रान मोकळं मिळालं आणि त्यांचं काम तिथे सोपं झालेलं आहे. परंतु तिथे ते विकास करण्यासाठी गेलेले नाहीत. माओवाद्यांनी विकास केलाय अशा कुठल्याही एक्झाम्पल्स तिथे नाहीत. माओवादी त्यांच्या साहित्यामध्ये बरेचदा लिहितात की तिथे आम्ही शाळा चालवतो, तिकडे आम्ही वेगवेगळे तलाव बांधलेले आहेत. इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे, ज्या एक्झिस्टिंग गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्या शाळा माओवादी पाडतात, त्या शाळांमधल्या शिक्षकांना ते धमकावतात किंवा त्या शिक्षकांना माओवादी जे म्हणतील ते शिकवायला ते भाग पाडतात. अशा प्रकारची दहशत माओवाद्यांनी तिथे निर्माण केलेली आहे. आणि नंतर त्यांच्या ज्या तथाकथित शाळा आहेत त्याच्यामध्ये केवळ मुलांना साक्षर केलं जातं, जेणेकरून नंतर त्याच मुलांना माओवादी चळवळीसाठी वापरलं जाऊ शकेल. सो माओवाद्यांचा जो काही उद्देश आहे तो केवळ साक्षर करून त्या मुलांना स्वतःच्या चळवळीसाठी वापरणं हा उद्देश आहे. मुलं शाळेत जाऊन त्यांचं शिक्षण होऊन ती डेव्हलप होऊन ती सेटल व्हावीत आणि त्यांचा विकास व्हावा, त्यांना चांगलं प्रॉस्परस असं लाईफ त्यांना बघायला मिळावं, अशा प्रकारचं त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम तिकडे केलेलं नाही. 2005-06च्या दरम्यान जवळजवळ 200-300 शाळा माओवाद्यांनी तिथे छत्तीसगडमध्ये आयदर उडवून टाकल्या IED लावून किंवा त्या शाळांमधल्या शिक्षकांना धमकावण्याची कामं त्यांनी केलेली आहेत. सो अशा प्रकारे विकासासाठी कधीही माओवादी तिकडे गेलेले नाहीत. परंतु त्यांचे शहरी समर्थक मात्र कायम गेली 50 वर्ष असा खोटा प्रचार करत आलेत की विकास नाही म्हणून माओवाद तिथे गेलेला आहे. विकास नसल्यामुळे माओवाद्यांचं काम सोपं झालेलं आहे, परंतु माओवाद्यांनी कुठलाही विकास स्वतः केलेला नाही आणि गव्हर्नमेंटला ते विकास करू देत नाहीत. त्यामुळेच अनेक अशा न्यूज येत असतात की जिथे रोड कन्स्ट्रक्शन होत असताना त्याचे इक्विपमेंट्स, जे काही कॉन्ट्रॅक्टर्स असतात त्यांचे इक्विपमेंट्स जाळले जातात. किंवा अगदी साधी गोष्ट म्हणजे राईट टू एम्प्लॉयमेंट हा एक बेसिक मानवाधिकार आहे, परंतु माओवादी तिथे लोकांना कुठलं एम्प्लॉयमेंट घ्यायचं याचा सुद्धा स्वातंत्र्य देत नाहीत. म्हणजे तिथे परिस्थिती अशी आहे की बरेचदा पोलीस भरतीसाठी जेव्हा कुठले तिथली तरुण मुलं मुली अप्लाय करतात, जर का त्यांचं सिलेक्शन झालं नाही तर त्यांच्या गावाला परत जाणं त्यांच्यासाठी शक्य नसतं, कारण त्यांना ती मनामध्ये भीती असते की जर का आपण परत गावाला गेलो तर माओवादी आपल्याला मारून टाकतील. अशा केसेस आधी झालेल्या आहेत. गडचिरोलीमध्ये एका कुटुंबातला एक मुलगा तिकडे पोलीस भरतीसाठी गेला, त्यामुळे त्याच्या घरातल्या सगळ्या पुरुषांना माओवाद्यांनी कुऱ्हाडीने मारून टाकलं. दंतेवाडामधली अशी एक केस आहे. तिकडे छत्तीसगडमध्ये कलेक्टर आणि म्हणजे तिथलं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आणि CRPFनी मिळून काही कोचिंग सुरू केले होते. जसे आपल्याकडे MPSC UPSCच्या क्लासेसचे कोचिंग असतात, तशाच प्रकारे तिकडे CRPFच्या माध्यमातून एक बस्तरिया बटालियन नावाचा प्रकार सुरू झाला होता की स्पेशली बस्तरमधल्या लोकांना एम्प्लॉयमेंट देणं हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि त्या बस्तरिया बटालियनच्या माध्यमातून म्हणजे त्या बस्तरिया बटालियनमध्ये सिलेक्ट होण्यासाठी तिथल्या तरुण मुला मुलींना मार्गदर्शन केलं जायचं. हे जे मार्गदर्शनासाठी जे क्लासेस होते त्यांचे म्हणजे ते CRPFच्या आवारामध्ये असायचे. त्यांचं त्याच्यामध्ये फिजिकल ट्रेनिंग असायचं, त्यांचे म्हणजे क्लासेस व्हायचे दिवसभरात आणि संध्याकाळी गेम्स असायचे. अशा प्रकारे त्यांची ती प्रोसेस होती. रविवारी त्यांना सुट्टी असायची. दंतेवाडामधला एक मुलगा आणि मुलगी जे त्या कोचिंगसाठी गेले होते ते एके दिवशी सुट्टी होती म्हणून घरी गेले परवानगी घेऊन. ते जेव्हा त्यांच्या गावी तिथे गाडीतून उतरले, तिथे उतरल्यावरती त्या दोघांनाही त्यांचा गळा कापून त्यांना ठार मारण्यात आलं. त्यांची चूक काय होती तर केवळ त्या CRPFच्या त्या कोचिंग क्लासेससाठी ते गेले, ही त्यांची चूक होती. सो अशा प्रकारे माओवादी तिथल्या आदिवासींना कुठल्याही प्रकारचा त्यांचा विकास होऊ देत नाहीत. साधी गोष्ट, इलेक्ट्रिसिटीचे खांब. बिजापूरमध्ये इलेक्ट्रिसिटीचं प्रोजेक्ट गव्हर्नमेंटनी सुरू केलं होतं. माओवाद्यांनी तिथलं जे काही सामान होतं ते सामान चोरी केलं आणि तिथल्या गावकऱ्यांना धमकावलं की तुम्ही कोणी याच्यामध्ये काम करणार नाहीत. गावकऱ्यांनी त्याच्यातलं काही सामान जे होतं ते हळूच म्हणजे माओवाद्यांच्या नकळत ते लपवून ठेवलं होतं.
काही दिवसांनंतर मग ते ॲडमिनिस्ट्रेशनकडे गेले, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनकडे, आणि त्यांना सांगितलं की आम्हाला इलेक्ट्रिसिटी पाहिजे आहे, माओवाद्यांनी आम्हाला धमकावलेलं आहे आणि तरीसुद्धा आम्ही हे सामान इथे लपवून ठेवलेलं आहे. सो अशा परिस्थितीमधले तिथले लोक जगत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे जे माओवादी आहेत, जे वनवासी क्षेत्रातले लोक आहेत, ज्यांनी हातामध्ये बंदुका घेतलेल्या आहेत, त्यांनी त्या बंदुका स्वतः घेतलेल्या नाहीत. जे कोणी शहरातले बुद्धिवादी आहेत त्यांनी त्यांना त्या बंदुका हातात घेण्यासाठी भाग पाडलेला आहे, त्यांचा ब्रेन वॉश करून. याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे एक हरेराम नावाचा सरेंडर्ड माओवादी होता, त्याला आम्ही भेटलो. प्रत्यक्षात आम्ही तिकडे काही जवळजवळ 50पेक्षा अधिक सरेंडर्ड माओवाद्यांचे इंटरव्ह्यूज केलेत. आम्हाला 2 गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या की हे लोक जॉईन का होतात आणि परत का येतात, म्हणजे सरेंडर्ड का होतात. सो तिथे असं लक्षात आलं की हे लोक जॉईन का होतात, तर त्याच्या मागची कारणं फारच क्षुल्लक अशी कारणं होती आणि अविश्वसनीय अशी कारणं होती. सो बरेचदा अगदी 14-15 अशा नकळत्या वयामध्ये जॉईन होणारी मुलं मुली तिकडे होती. माओवाद्यांचे बालसंगम सुद्धा असतात. छोट्या मुलांना माओवादी इन्फॉर्मेशनसाठी किंवा वेगवेगळे आवाज काढून खाणाखुणा करण्यासाठी आणि माओवाद्यांना इशारे पोहोचवण्यासाठी की पोलीस गाडी निघालेली आहे अशा प्रकारच्या गोष्टींसाठी सुद्धा माओवादी वापरतात. हे सुद्धा एक चाइल्ड राईट्सचं व्हायलेशन आहे. त्याच्याही पुढची गोष्ट, अगदी 14-15 वर्षाच्या मुलांना सुद्धा माओवादी त्यांच्या दलममध्ये भरती करून घेतात, बरेचदा जबरदस्ती सुद्धा भरती करून घेतात. दंतेवाड्यामधली एक अशी घटना आहे, तिथे एक मुलगा होता, त्याची 12वी झाली होती. त्याच्या आईकडे हे आले आणि म्हणाले की त्याला भरती करा दलममध्ये. त्या मुलाला पुढे शिकायचं होतं, त्यांनी नकार दिला की मला पुढे शिकायचं, मी काही दलममध्ये भरती होणार नाही असं तो म्हटला. तेव्हा त्याला त्याच्या आईसमोर मारून टाकण्यात आलं. ही तिथली परिस्थिती आहे. सो माओवादी जे आहेत ते कुठल्याही प्रकारचा विकास होऊ देत नाहीत आणि दुसरं म्हणजे केवळ त्यांच्या सोयीसाठी म्हणून तिथल्या सामान्य लोकांना ते वापरत आलेले आहेत आजपर्यंत. आता आपण पाहूयात की शहरं माओवाद्यांना महत्त्वाची का असतात. सो माओवाद्यांचा उद्देश आपण सुरुवातीला जाणून घेतला की राजकीय सत्ता हस्तगत करणं हा त्यांचा उद्देश आहे. पण ही राजकीय सत्ता कशी हस्तगत करायची, तर ती संविधानिक मार्गाने किंवा संसदीय पद्धतीने किंवा मतदानाच्या माध्यमातून त्यांना हस्तगत करायची नाही. त्याचं कारण हे आहे की त्यांना हे खात्री आहे की जर का त्यांनी इलेक्शन्स लढवले तर त्यांना कोणी मतं देणार नाही, त्यांना तिथे निवडून येणं शक्य नाही. त्यामुळे तशा प्रकारे त्यांना राजकीय सत्ता मिळणार नाही, तेवढा पब्लिक सपोर्ट त्यांना नाही. त्यामुळे मग त्याच्यावरती पर्याय काय, तर हे लोक हातात बंदुका घेऊन राजकीय सत्ता हस्तगत करणं हे त्यांचं ध्येय आहे. आणि शिवाय माओनी सुद्धा हे सांगून ठेवलेलं आहे की पॉवर फ्लोज थ्रू द बॅरल ऑफ गन, आणि त्यामुळे बंदुकीच्या जोरावर त्यांना राजकीय सत्ता हस्तगत करायची आहे. एल्गार परिषदेमधला आरोपी वरवरा राव यांनी रेडिफला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये तो स्पष्टपणे असं म्हणतो की संसदीय पद्धतीवरती त्याचा विश्वास नाही आणि पीपल्स वॉर ग्रुप या माओवादी संघटनेची जी काही विचारसरणी आहे त्या विचारसरणीची वकिली त्यांनी अनेकदा पब्लिकली मीडियासमोर अनेक ठिकाणी केलेली आहे. सो उद्देश त्यांचा प्रोट्रॅक्टेड म्हणजे लोकांच्या दीर्घकालीन युद्धाच्या माध्यमातून त्यांना राजकीय सत्ता हस्तगत करायची आहे. मग आता हे लोकांचं दीर्घकालीन युद्ध जे काही आहे ते लढणार कोण, तर त्यांच्या मते, माओवाद्यांच्या मते आपल्यासारखी सामान्य माणसं ते युद्ध लढणार. आता साहजिकच प्रश्न असा आहे की कुठल्याही सामान्य माणसाला कोणी म्हटलं की हातात बंदूक घे आणि लढायला जा, तर तो साहजिकच विचारणार की कशासाठी लढायचंय, कोणाच्या विरोधात लढायचंय. आणि स्पेशली जर का या देशाच्याच विरोधात लढायचंय किंवा इथल्या सरकारच्या विरोधात लढायचंय अशा प्रकारे सांगितलं, सामान्य माणूस प्रश्न विचारणं साहजिक आहे. थोडा तरी कॉमन सेन्स असलेली व्यक्ती हा प्रश्न विचारणं साहजिक आहे की आपल्याच देशाच्या, आपल्याच सरकारच्या विरोधात का लढायचंय आणि ते सुद्धा बंदूक घेऊन का लढायचंय. सांगतात की ही जी काही लोकशाही आहे ती खरी लोकशाही नाही आणि आपल्याला जी काही सिस्टीम आणायची आहे, म्हणजे माओवाद्यांना जी सिस्टीम आणायची आहे ती खरी लोकशाही असणार आहे. आणि त्यासाठी इथले पोलीस, इथले आर्म्ड फोर्सेस, इथली ब्युरोक्रेसी हे सगळं वाईप आउट करायचंय असं माओवादी त्यांच्या त्या 2004 मधल्या डॉक्युमेंटमध्ये, स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स ऑफ इंडियन रिव्होल्यूशनमध्ये म्हणतात. आता जर का अशा प्रकारच्या
या अप्रोचनी माओवादी लढण्याचा विचार करत असतील तर साहजिकच इथे क्लिअर होतं की लोकांच्या भल्यासाठी त्यांना लढायचं नाहीये, केवळ राजकीय सत्तेसाठी लढायचं आहे. माओवादी असं म्हणतात की हे जी काही लढाई आहे ती लढण्यासाठी ते 3 प्रकारची शस्त्र वापरणार. एक म्हणजे पार्टी, दुसरं म्हणजे आर्म कॅडर आणि तिसरं म्हणजे युनायटेड फ्रंट. म्हणजे माओवाद्यांचं शहरांमधलं जे काही नेटवर्क आहे फ्रंट ऑर्गनायझेशनचं, त्याला ते युनायटेड फ्रंट असं म्हणतात. मग आता हे युनायटेड फ्रंटची गरज का? तर इथे आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की माओवाद्यांना केवळ कुठला तरी भूभाग हवाय असं नाही, तर त्यांना इथल्या लोकांवरती कंट्रोल हवाय आणि त्या लोकांच्या माध्यमातून ते ती जी काही राजकीय सत्ता आहे ती हस्तगत करायला पाहत आहेत. त्यामुळे त्यांची फर्स्ट स्टेप ही असणार आहे की लोकांना त्यांना मोबिलाइज करायचंय, लोकांची मनं जिंकायची आहेत आणि ज्यांची मनं जिंकता येणार नाही त्यांना दहशतीच्या खाली त्यांच्यावरती कंट्रोल मिळवायचा आहे. आणि यासाठी मोबिलाइज करण्यासाठी लोकांना मासेसमध्ये जाऊन म्हणजे सामान्य लोकांमध्ये घुसून त्यांचं ब्रेनवॉश करणं हे माओवाद्यांसाठी महत्त्वाचं आहे. त्यासाठी युनायटेड फ्रंट म्हणजे फ्रंट ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून माओवादी काम करतात. काय काम करतात? तर असं दाखवतात, असं भासवतात की समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी ते काम करत आहेत. मग ते घटक कोणते? तर स्त्रियांसाठी काम करत आहेत, स्टुडंट्ससाठी काम करत आहेत, दलित समाजातल्या लोकांसाठी काम करत आहेत, वनवासी क्षेत्रातल्या लोकांसाठी काम करत आहेत, कामगारांसाठी काम करत आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इम्प्रेशन क्रिएट करून त्याच्या माध्यमातून माओवाद्यांना लोकांच्यावरती कंट्रोल हस्तगत करायचा आहे आणि त्याच लोकांना वापरून त्यांना या देशाच्या विरोधातली लढाई जिंकायची आहे. इथली जी काही संविधानिक व्यवस्था आहे, संसदीय लोकशाही आहे, ती त्यांना उद्ध्वस्त करायची आहे. आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की माओवादी जेव्हा म्हणतात की स्त्रियांच्या माध्यमातून, स्टुडंट्सच्या माध्यमातून, कामगारांच्या माध्यमातून, दलित समाजाच्या माध्यमातून, वनवासी लोकांच्या माध्यमातून ते लढाई लढणार आहेत, तर या सगळ्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की या लोकांमध्ये जेव्हा माओवादी घुसतात तेव्हा त्यांच्यामध्ये घुसल्यानंतर त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. एक उदाहरण देते. चारू मुजुमदार त्याच्या साहित्यामध्ये असं म्हणतो की ट्रेड युनियन्समध्ये माओवाद्यांनी काम केलं पाहिजे. मग पुढे तो असं म्हणतो की ट्रेड युनियन्समध्ये म्हणजे जे कामगार असतात तर कामगारांच्या गरजा काय असतात? पगार वाढवून मिळाला पाहिजे किंवा वर्किंग कंडिशन्स बेटर असल्या पाहिजेत, अशा प्रकारचे डिमांड्स कामगारांचे असतात. सो चारू मुजुमदार आणि माओवाद्यांची जी विचारसरणी आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की कामगारांच्या या काही ज्या गरजा आहेत त्या फारच लिमिटेड आहेत. कामगारांना त्याच्या पुढे विचार करायला आपल्याला शिकवायचं आहे. तो विचार कोणता? तर ते असं म्हणतात की हे जे कामगार जे आहेत त्यांच्या डोक्यात आपल्याला हे भरवावं लागेल की ही जी काही त्यांची परिस्थिती आहे ती केवळ त्यांचा जो मालक आहे त्या कारखान्याचा त्याच्यामुळे नाही, तर ओव्हरऑल सिस्टीम खराब आहे म्हणून त्यांची ती परिस्थिती आहे. त्यामुळे ती सिस्टीम बदलायला पाहिजे. अशा प्रकारची कामगारांची मानसिकता तयार करावी लागेल आणि त्यांना हळूहळू मिलिटंट ॲक्शनकडे न्यावं लागेल. अशा प्रकारची मांडणी माओवादी करतात. आता आनंद तेलतुंबडेच्या बाबतीमध्ये म्हणजे जेव्हा आनंद तेलतुंबडेला 14 एप्रिल 2020 रोजी अटक करण्यात आली त्याच्यानंतर वेगवेगळ्या सोशल मीडियावरती वेगवेगळे मेसेजेस फिरवण्यात आले की आनंद तेलतुंबडे माओवादी आहे की नाही किंवा त्याच्या विरोधात कसा अत्याचार होतोय, अन्याय होतोय, अशा प्रकारचे ते मेसेजेस होते. आता प्रत्यक्षात आनंद तेलतुंबडे माओवादी आहे की नाही हे कोर्ट ठरवेल. ते ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही, परंतु काही प्रश्न उपस्थित करण्याचा आपल्याला अधिकार निश्चित आहे भारताचे नागरिक म्हणून. 2012 मध्ये या आनंद तेलतुंबडेंनी RDF म्हणजे रिव्होल्युशनरी डेमोक्रेटिक फ्रंट नावाच्या एका संघटनेच्या प्लॅटफॉर्मवरती काही स्टेटमेंट्स केले होते आणि त्याचा एका रिपोर्टमध्ये म्हणजे तो रिपोर्ट त्या संघटनेशी संबंधित असलेल्याच एका संघटनेने तो रिपोर्ट प्रकाशित केलेला आहे. म्हणजे तो रिपोर्ट पोलीस किंवा अजून कुठल्या वेगळ्या एजन्सीजनी प्रकाशित केलेला नाही. त्या रिपोर्टमध्ये एक पॅरेग्राफ असा आहे, त्याच्यात असं म्हटलंय की आनंद तेलतुंबडेंनी असं स्टेटमेंट केलं होतं RDFच्या एप्रिल 2012 मधल्या
नॅशनल कॉन्फरन्समध्ये की दलित मिलिटन्सी आणि रिव्होल्युशनरी रिसर्जन्स यांनी माओवादी नेतृत्वाखाली एकत्र आलं पाहिजे. आता इथे प्रश्न असा उपस्थित होतो की कुठलीही संविधानावर विश्वास ठेवणारी व्यक्ती, लोकशाहीवर विश्वास असणारी व्यक्ती माओवादी नेतृत्वाखाली अशा प्रकारचे उद्योग करण्याची गरज अशा कुठल्याही व्यक्तीला का वाटते. सो लक्षात घेण्याचा मुद्दा हा की वेगवेगळ्या प्रकारे लोकांना मोबिलाइज करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या फ्रंट ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून चाललेला आहे. अनेकदा लोकांना असं वाटतं की हा शहरी माओवाद नावाचा जो काही प्रकार आहे तो केवळ आत्ता 2018 पासून किंवा काही लोकांना वाटतं 2010 पासून सुरू झालेला आहे. तसं नाही आहे. माओवाद्यांच्या फ्रंट ऑर्गनायझेशन्स या 70s पासून अस्तित्वात आहेत. रिव्होल्युशनरी बेसेस जे कंट्री साईडमध्ये जंगलांमध्ये काम करतात त्यांना सपोर्ट करण्यासाठी, लॉजिस्टिक सपोर्टसाठी, त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांची वाढ होण्यासाठी जी काही मदत आहे ती कायमच या फ्रंट ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून त्यांना मिळत आलेली आहे. म्हणजे 80च्या दशकात सुद्धा रॅडिकल स्टुडंट युनियन, रॅडिकल युथ लीग अशा प्रकारच्या स्टुडंट ऑर्गनायझेशन्स माओवाद्यांनी बनवलेल्या होत्या. त्याच्या माध्यमातून त्यांनी स्टुडंट्सला मोबिलाइज केलेलं होतं. वेगवेगळ्या ट्रेड युनियन्समध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना इन्क्लूड केलेलं होतं. म्हणजे श्रीधर श्रीनिवासांच्या मृत्यूनंतर माओवाद्यांनी जे पत्रक काढलं त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ठाणे, सुरत, भिवंडी या भागामध्ये वेगवेगळ्या ट्रेड युनियन्समध्ये श्रीधर श्रीनिवासांनी काम केलेलं होतं. नौजवान भारत सभेच्या माध्यमातून त्यांनी काम केलं होतं आणि वेगवेगळ्या मिलिटंट ॲक्शन्स ऑर्गनाईज करण्यामध्ये त्याचा रोल होता. सो स्टुडंट्समध्ये, ट्रेड युनियन्समध्ये स्त्रियांचे विषय घेऊन शोमा सेनची एक ऑर्गनायझेशन ती चालवायची जी स्त्रियांच्या विषयावरती काम करायची. 2014 फेब्रुवारीमध्ये जे UPA सरकारने जी लिस्ट डिक्लेअर केली होती फ्रंट ऑर्गनायझेशन्सची त्याच्यामध्ये त्या ऑर्गनायझेशनचं नाव होतं. सो अशा प्रकारे वेगवेगळी रूपं घेऊन हे लोक शहरांमध्ये काम करत असतात. आणि कशासाठी करतात तर जसं मी सांगितलं की यांना मासेसवरती कंट्रोल पाहिजे, लोकांवरती नियंत्रण पाहिजे. त्यामुळे लोकांना मोबिलाइज करणं त्यांना गरजेचं आहे. या व्यतिरिक्त शहरं माओवाद्यांसाठी कशासाठी महत्त्वाची असतात तर एकतर फंडिंगच्या दृष्टीनं सुद्धा शहरं महत्त्वाची असतात. जरी यांच्या आणि इव्हन लॉजिस्टिक सपोर्टच्या दृष्टीनं शहरं महत्त्वाची असतात. जरी माओवाद्यांचं फंडिंग बरेचदा जंगल भागातली जी काही खंडणी ते वसूल करतात तिथून येत असतं, त्याचबरोबर NGOजच्या माध्यमातून येत असतं. अशा वेगवेगळ्या आणि बरेच इनोव्हेटिव्ह वेज ते एक्सप्लोर करत असतात फंडिंगसाठी. अशा वेगवेगळ्या प्रकारचं फंडिंग येत असलं तरी त्याचं जे नियंत्रण आहे ते शहरातले बुद्धिवादी जे असतात त्यांच्या माध्यमातून होत असतं. त्या व्यतिरिक्त माओवाद्यांचं जे प्रॉपगंडा मेकॅनिझम आहे ज्याच्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला कनेक्ट निर्माण करणं सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. ते सुद्धा त्यांना शहरांच्या माध्यमातूनच करावं लागतं. त्यासाठी सुद्धा त्यांना शहरं महत्त्वाची असतात. माओवाद्यांच्या लीगल टीम्स असतात. एक लीगल वॉरफेअर किंवा लॉफेअर त्याला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये याच देशाचे कायदे याच देशाच्या विरोधात वापरले जातात. सो अशा प्रकारच्या लीगल ॲक्शन्ससाठी ज्या काही लीगल टीम्स असतात त्यासुद्धा शहरांमध्ये असतात. त्या दृष्टीनं शहरं माओवाद्यांसाठी महत्त्वाची असतात. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की माओच्या म्हणण्यानुसार कामाची सुरुवात कंट्री साईडला रिव्होल्युशनरी बेसिसनी करायची आणि त्याचा जो शेवट असणार आहे तो शहरांमध्ये होणार. कारण की शहरामध्ये गव्हर्नमेंट कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंग असल्यामुळे तिथे कंट्रोल घेण्यासाठीची लढाई जी असणार आहे ती शेवटच्या टप्प्यात होणार आहे असं माओ म्हणतो. सो त्या दृष्टीनं सुद्धा माओवाद्यांसाठी शहरं महत्त्वाची असतात. सो माओवाद्यांच्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजीमध्ये आणि मिलिटरी स्ट्रॅटेजीमध्ये दोन्ही दृष्टीनं त्यांना शहरं महत्त्वाची असतात. सो हे एक ब्रीफ झालं की माओवाद्यांना शहरं कशासाठी महत्त्वाची असतात. ऑलरेडी एल्गार परिषद प्रकरणामध्ये ज्या लोकांना अटक करण्यात आली त्या अटकेनंतर एक प्रॉपगंडा चालू झाला, एक प्रकारचा प्रचार चालू झाला की बुद्धिवादी लोकांना अटक करण्यात येते, विनाकारण अटक करण्यात येते. जे कोणी सरकारच्या विरोधात बोलेल त्यांना अटक करण्यात येते. इथे आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. जेव्हा अशा प्रकारचा प्रचार सुरू झाला तेव्हा अनेकांनी हे म्हटलं की
एकतर काही लोकांचं म्हणणं असं होतं की ज्यांना अटक केली आहे त्यांना तुम्ही बुद्धिवादी का म्हणतायत. इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ते खरंच ते जे लोक आहेत ते बुद्धिवादी आहेत, त्यांनी इंटेलेक्च्युअली काम केलेलं आहे म्हणून त्यांना बुद्धिवादी म्हटलं जात आहे. आणि पुढचं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माओवाद्यांचं नेतृत्व हे बुद्धिवादी गटातूनच आलेलं आहे, त्यामुळे हे लोक बुद्धिवादी आहेत, त्यांना बुद्धिवादी म्हणणं त्यामुळे गरजेचं आहे. फक्त त्यांची बुद्धी त्यांनी त्या CPI माओवादी सारख्या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेसाठी वापरलेली आहे म्हणून त्यांना बुद्धिवादी न म्हणणं हे योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माओवाद्यांची कामाची जी पद्धती आहे ती लोकांच्या समोर आणण्याच्या दृष्टीनं बुद्धिवादी लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो हे लोकांना समजणं गरजेचं आहे. कारण माओवाद्यांचा जो काही ब्रेन आहे तो म्हणजे ही बुद्धिवादी मंडळी आहेत. त्यांच्या माध्यमातून माओवाद्यांची जी काही आत्तापर्यंतची वाटचाल आहे ती घडत आलेली आहे. कशा प्रकारे त्यांच्या स्ट्रॅटेजीज चेंज करायच्या हे ठरवण्यामध्ये या बुद्धिवादी लोकांचा सहभाग आहे. त्यामुळे माओवादामध्ये बुद्धिवाद्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते कसं असतं हे समाजाला समजणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना बुद्धिवादी म्हणणं योग्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एल्गार परिषद प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर असं सुद्धा म्हणण्यात आलं की हे लोक सॉफिस्टिकेटेड इंटेलेक्च्युअल्स हायली एज्युकेटेड आहेत. मग असे लोक माओवादी कसे काय असू शकतात. जर का आपण थोडक्यात उदाहरणं पाहिली आणि आपण फक्त ती उदाहरणं पाहूयात की ज्यांना कन्व्हिक्शन झालेलं आहे, ज्यांच्यावरचे गुन्हे सिद्ध झालेले आहेत कोर्टामध्ये, अशी उदाहरणं आपण पाहिली माओवाद्यांची तर आपल्या लक्षात येईल की माओवाद्यांची लीडरशिप ही कायमच हायली इंटेलेक्च्युअल सॉफिस्टिकेटेड अशा बॅकग्राऊंडमधून आलेली आहे. आणि जगातला कोणताही कायदा असं म्हणत नाही की उच्च शिक्षित किंवा हायली सॉफिस्टिकेटेड बॅकग्राऊंडमधून आलेले लोक दहशतवादी किंवा माओवादी असू शकत नाहीत, असं कुठलाच कायदा म्हणत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर अनुराधा गांधी जी एल्फिन्स्टन कॉलेजमधून राजकीय प्रवासाला तिच्या सुरुवात झाली, मुंबईमध्ये आधी राहायची ती आणि तिचा पती कोबाड गांधी जो आता जेलमध्ये आहे, माओवादाच्या संदर्भातच तो जेलमध्ये आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये माओवाद येण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरलेली जी माणसं आहेत त्याच्यामध्ये अनुराधा गांधी आणि कोबाड गांधी ही नावं येतात. मुंबईमधून नंतर हे लोक नागपूरला इंदोऱ्यामध्ये जाऊन राहायला लागले आणि त्याच्यानंतर त्यांनी अंडरग्राऊंड होऊन झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्रातलं गडचिरोली या अशा वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांनी माओवादासाठी काम केलेलं आहे. श्रीधर श्रीनिवासनचा ऑलरेडी बरेचदा उल्लेख आला आत्तापर्यंत. श्रीधर श्रीनिवासनची सुरुवात जी झाली होती ती त्या काळी विद्यार्थी प्रगती संघटन, नौजवान भारत सभा सारख्या संघटनांमध्ये तो होता. अनुराधा गांधी सुद्धा विद्यार्थी प्रगती संघटनशी जोडलेली होती. इनफॅक्ट आनंद तेलतुंबडेंनी त्याच्या एका आर्टिकलमध्ये असं म्हटलेलं आहे की श्रीधर बरोबर त्यांनी नौजवान भारत सभेमध्ये काम केलेलं होतं. सो श्रीधर श्रीनिवासन हायली इंटेलेक्च्युअल आणि तो एल्फिन्स्टन कॉलेजमधून शिकलेला होता. त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांना पहिल्यांदा मोबिलाइज केलं. त्या काळी माओवाद्यांनी एक गावाकडे चला अशा प्रकारच्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या, त्याच्यामध्ये सुद्धा श्रीधरचा रोल होता. त्याच्यानंतर तो ट्रेड युनियन्समध्ये काम करायला लागला. नंतर माओवाद्यांनी त्याला विदर्भामध्ये पाठवलं, तिकडे खाण कामगारांसाठी काम करायला लागला. तिथल्या ट्रेड युनियन्समध्ये तो काम करायला लागला. खाण कामगारांना मोबिलाइज करण्याचं काम त्यांनी केलं. याशिवाय वर्नन गोन्साल्विस जो आता एल्गार परिषद प्रकरणामध्ये अटक आहे, तो वर्नन गोन्साल्विस सुद्धा त्याच्यावरती 2007 मध्ये जेव्हा NCP काँग्रेसचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला त्याला अटक करण्यात आली होती. त्या काळी सुद्धा या वर्नन गोन्साल्विसवरचे माओवादासाठी काम करतोय हे गुन्हे सिद्ध झाले, त्याला अटक झाली, शिक्षा भोगून तो परत बाहेर आला आणि आता परत एल्गार परिषद प्रकरणामध्ये तो अटक आहे. GN साईबाबा दिल्ली युनिव्हर्सिटीचा प्रोफेसर होता जो आता जेलमध्ये आहे, फिजिकली चॅलेंज्ड आहे, तो व्हीलचेअर बाउंड आहे. त्याला सुद्धा माओवादासाठी तो काम करतोय म्हणून अटक करण्यात आली होती. 1991 मध्ये तो आंध्रमधून, तत्कालीन आंध्रमधून दिल्लीला शिफ्ट झाला. माओवादी पार्टीनी त्याला तिकडे पाठवलं असं म्हटलं जातं. त्याच्यावरचे सुद्धा गुन्हे सिद्ध झाले. त्याला 2014 मध्येच त्याच्या घरावरती छापे पडले होते, तेव्हा सुद्धा NCP काँग्रेसचं सरकार होतं. त्याच्यानंतर त्याच्यावरचा जो खटला होता तो गडचिरोली कोर्टामध्ये चालला आणि मग त्याला शिक्षा झाली आणि आता सध्या तो जेलमध्ये आहे. बरेचदा लोकांना असा गैरसमज होतो की केवळ हातामध्ये बंदुका घेऊन लढतात ते माओवादी असतात.
तसं नाही आहे. हातामध्ये बंदुका घेऊन जे लढतात ते केवळ म्हणजे झाडांची पानं ज्याला म्हणू शकतो तशी पानं आहेत ती जी आपल्याला समोर दिसतात. प्रत्यक्षात माओवाद्यांचं जे काही षडयंत्र आहे आणि ही जी काही 50 वर्षाची लढाई चालू आहे त्याच्यामध्ये त्या झाडाचे रूट्स आणि त्याच्या फांद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये हे जे इंटेलेक्च्युअल्स आहेत त्यांचा रोल खूप मोठा आहे. सो लक्षात घेण्याची गोष्ट ही की शहरी माओवाद हा काही हल्ली सुरू झालेला प्रकार नाही. सुरुवातीपासूनच अगदी 70-80च्या दशकापासूनच माओवाद्यांसाठी शहरांमध्ये काम करणं आणि शहरांमध्ये वेगवेगळ्या फ्रंट ऑर्गनायझेशन्स सुरू करणं, त्याच्या माध्यमातून काम करणं, लोकांना मोबिलाइज करणं, इंटेलेक्च्युअल्सला मोबिलाइज करणं, हे काम माओवाद्यांनी अगदी 70-80च्या दशकापासून केलेलं आहे. त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही. बऱ्याच लोकांना शहरी माओवाद या शब्दापासूनच प्रॉब्लेम आहे. एक लक्षात घ्यायला पाहिजे की CPI माओवादी ही प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे आणि ती काही BJPच्या काळामध्ये प्रतिबंधित झालेली आहे असं नाही. अगदी UPA सरकारपासून ती प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे. या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेसाठी जे कोणी दहशतवादी काम करतात, दहशतवादी कारवायांमध्ये काम करतात, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन असू शकतं, फंड रेझिंग असू शकतं, षडयंत्र बनवणं असू शकतं, प्रचार प्रसार करणं असू शकतं, रिक्रुटमेंट करणं असू शकतं, मार्गदर्शन करणं असू शकतं. अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं असू शकतात. अशा प्रकारची कामं करणाऱ्यांना माओवादी म्हटलं जातं आणि जे लोक शहरामध्ये राहून काम करतात त्यांना शहरी माओवादी म्हटलं जातं. सो शहरी माओवाद आणि जंगलातला माओवाद हे एकमेकांना पूरक आहेत, कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी आहेत. ते या दोन्ही जे आस्पेक्ट्स आहेत, दोन्ही जे आयाम आहेत माओवादाचे, ते एकमेकांच्या शिवाय अस्तित्वात असणं किंवा टिकणं शक्य नाही. त्यामुळे शहरी माओवाद हा काही नवीन तयार झालेला प्रकार नाही किंवा ते कोणी रचलेलं कुभाण नाही आहे. ती रियालिटी आहे, ते सत्य आहे आणि त्याच्याबद्दल अगदी 2006 पासून शिवराज पाटील गृहमंत्री असल्यापासून, त्याच्यानंतर P. चिदंबरम गृहमंत्री असताना त्यांच्याच गृह खात्याने सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्याच्यामध्ये ते स्वतः असं म्हणतात की म्हणजे त्या गृह खात्याच्या त्या प्रतिज्ञापत्रात असं म्हटलेलं आहे की शहरातले माओवादी हे जंगलातल्या माओवाद्यांपेक्षा अधिक धोकादायक असतात कारण ते वेगवेगळी रूपं घेऊन काम करतात आणि जेव्हा कुठलेही पोलीस किंवा कुठलेही सरकार त्यांच्या विरोधामध्ये ॲक्शन घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्या विरोधात यांचं प्रचारतंत्र अशा प्रकारे काम करतं की त्यांची विश्वासार्हता संपवली जाते आणि एल्गार परिषद प्रकरणानंतर तशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघण्यात आलेल्या आहेत. ऑलरेडी 50 मिनिट झालेले आहेत. सो इथेच मी थांबते. जर का काही प्रश्न असतील तर जर का सांगितलं तर ते प्रश्न मी घेऊ शकते. आयोजकांनी जर का ते कारण की मला इथे स्क्रीनवरती तर प्रश्न दिसत नाही आहेत. चा प्रयत्न करेन. ओके, कमेंट्समध्ये काही प्रश्न दिसत आहेत. प्रश्न इथे आलेला आहे की संभाजीनगरमध्ये PFI काही कार्य सुरू असते का? हा प्रश्न तसा माओवादाशी संबंधित नाही, त्यामुळे PFI ही काही माओवादी संघटना नाही. PFIचं काम तिथे चालू असतं का